समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकरांनी प्राशन केले आणि मनुष्य जीवाचा धोका टाळला। त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी ही तिळाची स्नेहयुक्त शिवामूठ प्रतीक रूपाने वाहिली जाते। प्रपंचातील अडचणींना स्नेहभावाने सामोरे जायचे हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामुठीत दडलाय। स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा आणि जवळीक साधणे। शरीर आणि मन जोडणारे हे तीळ धान्य शिवामूठ म्हणून वाहताना हा स्नेहभावच आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो। तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळीची शिवामूठ, पांढरे तीळ जे आहेत याची शिवामूठ अर्पण करायची आहे। शिवामूठ अर्पण करत असताना ती कधीही कोरडी अर्पण करू नये, त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं, थोडीशी ओलसर करून घ्यायची आणि ते तीळ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे, किंवा आपल्या मुठीमध्ये आपण तीळ धरायचे आणि वरून थोडंसं पाणी सोडत शिवामूठ अर्पण करायची।